नमस्ते मित्रांनो मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, मी आहे जयश्री आणि आज आपण पाहणार आहोत शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. तर मध्ययुगीन भारताचा इतिहास पाहत आहोत आपण. तर या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन नक्की चेक करा. तर त्याचं प्लेलिस्टचं नाव आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास. तुम्हाला त्याविषयीचे सगळे व्हिडिओ मिळून जातील, नक्की बघा. त्याचबरोबर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आपल्या इंस्टाग्रामलाही फॉलो करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर शिवपूर्वकालीन महाराष्ट्र, त्यातील पहिला प्रश्न आहे, 17व्या शतकाच्या सुरुवातीस मुघलांचा शिरकाव कोठे झाला होता? तर पर्याय आहे अहमदनगर, खानदेश, विजापूर, माळवा. तर उत्तर आहे 17व्या शतकाच्या सुरुवातीस मुघलांचा शिरकाव खानदेशामध्ये झाला होता. उत्तर आहे खानदेश. 17व्या शतकाच्या सुरुवातीस मुघलांचा शिरकाव खानदेशामध्ये झाला होता. पुढचा प्रश्न पाहूया. गावातील जमा झालेल्या महसुलाची नोंद ठेवण्याचे काम कोण करीत होते? पर्याय आहे देशपांडे, पाटील, देशमुख, कुलकर्णी. तर गावातील झालेल्या महसुलाची नोंद ठेवण्याचे काम कुलकर्णी करत असे. उत्तर आहे कुलकर्णी. गावातील जमा झालेल्या महसुलाची नोंद ठेवण्याचे काम कुलकर्णी करीत असे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, बलूत म्हणजे काय? तर बलूत म्हणजे कारागिरांना कुळांकडून मिळणारा शेतीच्या उत्पन्नाचा काही वाटा. तर पहा, बलूत म्हणजे काय? तर कारागिरांना कुळांकडून मिळणारा शेतीच्या उत्पादनाचा काही वाटा म्हणजे बलूत होय. पुढचा प्रश्न पाहूया. कसब्यात डॅश असत? पर्याय आहे शेटे, महाजन, कसबी कारागीर, यापैकी सर्व. तर उत्तर पाहूया. कसब्यात कसबी कारागीर असत. उत्तर आहे कसबी कारागीर. तर उत्तर आहे कसबी कारागीर. पुढचा प्रश्न पाहूया. पेठेचा हिशेब ठेवण्याचे काम कोण करीत होते? पर्याय आहे शेटे, महाजन, कुलकर्णी, देशपांडे. तर उत्तर आहे पेठेचा हिशेब ठेवण्याचे काम महाजन करीत होते. उत्तर आहे महाजन. पेठेचा हिशेब ठेवण्याचे काम महाजन करीत असेत किंवा करीत होते. पुढचा प्रश्न पाहूया. चाकण परगण्यात किती गावांचा समावेश होता? तर पर्याय आहे 290, 64, 190, 40. तर चाकण परगण्यात एकूण 64 गावांचा समावेश होता. उत्तर आहे 64. चाकण परगण्यात एकूण 64 गावांचा समावेश होता. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, शिरवळ परगण्यात किती गावांचा समावेश होता? तर उत्तर आहे शिरवळ परगण्यात एकूण 40 गावांचा समावेश होता. किती गावांचा समावेश होता? तर एकूण 40 गावांचा समावेश होता शिरवळ परगण्यात. तर चाकण परगण्यात 64 गावांचा समावेश होता.
चाकण परगणा आणि शिरोळ परगणा. पुढचा प्रश्न पाहूया. पुणे परगण्यात किती गावांचा समावेश होता? तर पुणे परगण्यामध्ये एकूण 290 गावांचा समावेश होता. पुणे परगण्यात एकूण 290 गावांचा समावेश होता. 64 गावांचा समावेश चाकण परगण्यात होता. त्यानंतर 40 गावांचा समावेश शिरोळ परगण्यात होता आणि पुणे परगण्यात 290 गावांचा समावेश होता. पुढचा प्रश्न पाहूया. परगण्यातील पाटलांचा प्रमुख कोण होते? तर परगण्यातील पाटलांचा प्रमुख देशमुख होते. परगण्यातील पाटलांचा प्रमुख कोण होते? तर देशमुख हे होते. पुढचा प्रश्न पाहूया. परगण्यातील कुलकर्णी यांचा प्रमुख कोण होते? तर पर्याय आहे शेटे, महाजन, देशपांडे, देशमुख. तर उत्तर आहे परगण्यातील कुलकर्ण्यांचा प्रमुख हे देशपांडे होते. कोण होते? देशपांडे हे कुलकर्ण्यांचा प्रमुख होते, तर देशमुख हे पाटलांचा प्रमुख होते. पुढचा प्रश्न पाहूया. संत चळवळीचे केंद्र कोणते होते? पर्याय आहे गाणगापूर, तुळजापूर, आळंदी, पंढरपूर. तर उत्तर आहे संत चळवळीचे केंद्र हे पंढरपूर होते. उत्तर आहे पंढरपूर. पुढचा प्रश्न पाहूया. संतांचे आणि वारकरी मंडळींचे दैवत कोणते होते? तर उत्तर आहे संतांचे आणि वारकरी मंडळीचे दैवत हे विठ्ठल होते. उत्तर आहे विठ्ठल. पुढचा प्रश्न पाहूया. अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पर्याय आहे चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत रामदास, संत एकनाथ. तर उत्तर आहे अमृतानुभव हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेला आहे. संत ज्ञानेश्वर. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राबाहेरील संत कोणते? पर्याय आहे संत रामानंद, संत रामदास, संत सावता, संत रोहिदास. तर उत्तर आहे महाराष्ट्राबाहेरील संत हे संत रामानंद होते. उत्तर आहे संत रामानंद हे संत महाराष्ट्राबाहेरील संत होते. पुढचा प्रश्न पाहूया. भागवत धर्माचा प्रसार पंजाबमध्ये कोणी केला? तर पर्याय आहे संत नरहरी, संत नामदेव, संत रामदास, संत एकनाथ. तर उत्तर आहे भागवत धर्माचा प्रसार पंजाबमध्ये संत नामदेव यांनी केला. उत्तर आहे संत नामदेव. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राबाहेरील स्त्री संत कोण आहे? स्त्री संत कोण होत्या किंवा आहे? तर पर्याय आहे संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत मीराबाई. तर उत्तर आहे महाराष्ट्राबाहेरील स्त्री संत ह्या संत मीराबाई आहे. उत्तर आहे संत मीराबाई. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या संतांनी भारुडे लिहिली? पर्याय आहे संत तुकाराम, संत सावता, संत एकनाथ, संत नामदेव. तर उत्तर आहे संत एकनाथ यांनी भारुडे लिहिली. संत एकनाथ यांनी भारुडे लिहिली. पुढचा प्रश्न पाहूया.
कोणत्या संताची अभंग रचना ही अभंग छंदात आहे? तर पर्याय आहे संत रामदास, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चक्रधर. तर उत्तर आहे संत ज्ञानेश्वर या संताची अभंग रचना ही अभंग छंदात आहे. उत्तर आहे संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर या संतांची अभंग रचना ही अभंग छंदामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ग्रंथ साहिब हा धार्मिक ग्रंथ कोणाचा आहे? पर्याय आहे मुसलमान, फारसी, शीख, काश्मीरी. तर उत्तर आहे ग्रंथ साहिब हा धार्मिक ग्रंथ शीख यांचा आहे. उत्तर आहे शीख. पुढचा प्रश्न पाहूया. रामदास स्वामींनी कोणत्या देवाची देवळे बांधली? तर पर्याय आहे शिव, राम, गणपती, हनुमान. तर उत्तर आहे रामदास स्वामींनी हनुमान देवाची देवळे बांधली. उत्तर आहे हनुमान. पुढचा प्रश्न पाहूया. अनेक गावे मिळून डॅश होत असत? तर पर्याय आहे प्रांत, परगणा, सुभा, विभाग. तर उत्तर आहे परगणा. अनेक गावे मिळून परगणा होत असे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात सर्वात मोठा परगणा कोणता होता? तर पर्याय आहे पुणे, शिरवळ, चाकण. निश्चित सांगता येत नाही. तर उत्तर आहे महाराष्ट्रात सर्वात मोठा परगणा पुणे परगणा होता. या पुणे परगण्यामध्ये 290 गावांचा समावेश होता. पहा, महाराष्ट्रात सर्वात मोठा परगणा हा पुणे परगणा आहे. या परगण्यामध्ये एकूण 290 गावांचा समावेश होता. तसेच शिरवळ परगण्यात 40 गावांचा समावेश होता आणि चाकण परगण्यामध्ये 64 गावांचा समावेश होता. तर पहा, महाराष्ट्रात सर्वात मोठा परगणा होता पुणे, त्यामध्ये 290 गावे. त्याचबरोबर शिरवळ परगणा 40 गावे आणि चाकण परगण्यामध्ये 64 गावांचा समावेश होता. तर उत्तर आहे पुणे परगणा. पुढचा प्रश्न पाहूया. परगण्याच्या मुख्य ठिकाणास काय म्हणत असत? तर उत्तर आहे परगण्याच्या मुख्य ठिकाणास कसबा असे म्हणत असे. उत्तर आहे कसबा. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा. चला तर मित्रांनो, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.